नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 24 जानेवारीचा रिव्ह्यू. आजचा एपिसोड खूप उशिरा आला आहे प्रेक्षकांनो, म्हणून रिव्ह्यू द्यायला पण उशीर झाला. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. पार्थच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद असते आणि तिथे वसू आत्यांनी राऊत म्हणून पत्रकार असतात, त्यांना पर्सनल काही प्रश्न विचारायला लावलेले असतात. तर ते लगेच पार्थला विचारतात. सर्वात आधी पार्थ देशमुख, तुम्हाला अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये एवढे इश्यूज असताना सुद्धा तुम्हाला एवढा सक्सेस कसं काय मिळाला, याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती देऊ शकाल का? असा प्रश्न विचारल्यानंतर पार्थ चिडतो. तितक्यात रम्या त्याला म्हणते, पार्थ हे पत्रकार आहेत आणि त्यांचं बोलणं इतकं सिरियसली घेऊ नको, त्यांच्या प्रश्नांना इग्नोर कर. तर दुसरीकडे जीवाची परिस्थिती खूपच खराब झालेली असते. त्यांनी प्रॉन्स खाल्लेले असतात, त्यामुळे त्याचा चेहरा पण लाल झालेला असतो आणि त्याला घाम येत असतो, खाज पण येत असते. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुमची ही अवस्था अशी का झाली, का खाज येते, घाम येतोय? तेव्हा लगेच जीवा म्हणतो, मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्हाला जर ॲलर्जी आहे मग कशाला खाल्ली तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, माझ्या चकाचक बाईसाठी, तिने माझी काळजी घ्यावी म्हणून. तेव्हा गुड्डू डोक्याला हात लावतो. जीवा भैया, तुम्ही एकदम पागल झाला आहात, वेडे झाला आहात, असं कोणी करतं का? चला आपण पटकन दवाखान्यात जाऊया. तेव्हा जीवा नाही म्हणतो. गुड्डू लगेच नंदिनीला फोन करतो. नंदिनीला जेव्हा गुड्डू सांगतो प्रॉन्स खाल्ल्यामुळे जीवा भैयाला त्रास होतोय, तेव्हा नंदिनी पण खूप घाबरते आणि पटकन निघायला लागते. पण तितक्यात तिला आठवतं की याआधी पण जीवाने असं खोटं कारण सांगून मला फसवलं आहे. तितक्यात ती थांबते आणि गुड्डूला सांगते की मी आता येणार नाही. तुमचं जीवा भैयाचं हे नेहमीचं झालं आहे. त्यांना काय वाटलं की ते खोटं कारण सांगतील आणि मी लगेच धावत येईल, मी अजिबात येणार नाही. तर ती लगेच फोन ठेवते. तर गुड्डू लगेच जीवाला सांगतो की नंदिनी भाऊजी काही यायला तयार नाही, त्यांना असं वाटतं की तुम्ही खोटं बोलताय. त्यानंतर गुड्डू घराकडे जातो, कोणी घरी असेल तर बोलवतो म्हणून. तितक्यात जीवा लगेच खाली पडतो. तितक्यात गुड्डू जोरात आवाज देतो, जीवा भैया. तर दुसरीकडे लगे आपल्याला पार्थच्या ऑफिसचं सीन बघायला मिळतो. राऊत पत्रकार पार्थला विचारतात, तुमच्या बायकोने आणि तुमच्या भावाने एवढा विश्वासघात केल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढं सगळं अचीव केलं आहे, ग्रेट. तुम्ही आजच्या पिढीसाठी रोल मॉडेल होऊ शकतात असं मला तरी वाटतं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही कौतुक करताय की अपमान? तेव्हा राऊत पत्रकार म्हणतात, नाही नाही पार्थ साहेब, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, मी फक्त बातमीदाराचं काम करतोय. तुम्हीच बघा ना, बायको पाठीशी नसताना सुद्धा एवढं भरघोस यश कसं मिळवायचं, याबद्दल थोडं मार्गदर्शन करा आमच्या प्रेक्षकांना. पार्थ चिडणार. तितक्यात तिथं काव्य आलेली असते आणि ती म्हणते, कोण म्हटलं मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी नाही आहे? तर सगळेच काव्याकडे बघायला लागतात. तेव्हा रम्या म्हणते, ही इथे काय करते? तेव्हा वसू आत्या म्हणतात, ही माझ्या प्लॅनचा हिस्सा नव्हती, पण मग आता आली आहे ना, तर बघ आता तिला पण यामध्ये कसं सामील करते ते. पार्थ बाजूलाच राहील, पण जेव्हा तिला प्रश्न विचारले जातील तेव्हा राग येईलच ना. ती काव्य आहे, किती वेळ शांत राहणार आहे? भडका तर होईलच. हे ऐकून रम्या पण खुश होते. त्यानंतर काव्या लगेच पार्थजवळ येऊन उभी राहते, त्याच्या हातात हात धरते आणि म्हणते, कोण म्हटलं तुम्हाला मी पार्थ देशमुखांच्या बरोबर नाही म्हणून? बोला ना, कोण बोललं तुम्हाला? तर दुसरीकडे लगेच जीवा आणि गुड्डूचा सीन बघायला मिळतो. जीवा खाली पडलेला असतो आणि गुड्डू लगेच त्याच्याजवळ धावत येतो. तर गुड्डू त्याला डोळे उघडायला सांगत असतो आणि म्हणतो, मी शारदा मॅडमला बोलून आणतो, तोपर्यंत तुम्ही डोळे उघडे ठेवा. पिंकी कसम, मी तुम्हाला काहीच नाही होऊ देणार. तेव्हा जीवा लगेच गुड्डूचा हात धरतो आणि नंदिनी नंदिनी करत असतो. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्ही पागल झाले का जीवा भैया? तुमची इथं जान चालली आणि तुम्ही नंदिनी नंदिनी करताय. नंतर गुड्डू दरवाजाची बेल वाजवतो. शारदा काकूंना आवाज देतो. तर दरवाजा नंदिनीचे बाबा उघडतात आणि गुड्डू त्यांना सांगतो की जीवा भैयाची तब्येत खूप बिघडली आहे. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, हे पण त्याचं नाटक असेल, आता हे बंद करा आणि जा बरं इथून. तर लगेच ते त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतात. तर गुड्डू लगेच विचारात पडतो की आता काय करायचं, कसं काय त्यांची जान वाचवायची. तर दुसरीकडे पार्थच्या ऑफिसमध्ये काव्या म्हणत असते. ते पत्रकार म्हणतात काव्याला, तुम्ही? तेव्हा काव्या म्हणते, मी मिसेस काव्या पार्थ देशमुख. तर तो पत्रकार म्हणतो, म्हणजे तुम्हीच आहात का? पार्थ देशमुखांच्या लहान भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या त्या तुम्हीच का? तेव्हा पार्थ खूप चिडतो. तर काव्या त्याला शांत करते आणि काव्या म्हणते, मिस्टर पत्रकार राऊत, करेक्ट?
पत्रकाराने एखाद्या महिलेला असे प्रश्न विचारणं शोभत नाही. एखाद्या महिलेशी कसे प्रश्न विचारले पाहिजे, आता याचे धडे आम्ही द्यायचे पत्रकारांना? तर दुसरा पत्रकार म्हणतो, पण हे खरं आहे का? तेव्हा काव्या म्हणते, मी जे काही केलेलं नाही आहे त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा पार्थ देशमुखांनी जे केलं आहे त्याच्यावर फोकस करायचं का? तेव्हा दुसरी पत्रकार म्हणते, 16 डिसेंबरची क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आहे मॅडम. तेव्हा काव्या म्हणते, चुकीची गोष्ट तुम्ही बरोबर व्हायरल करतात, पण बरोबर गोष्ट ती का नाही व्हायरल करत तुम्ही? राऊत पत्रकार म्हणतो, कारण दरवेळेला काळ्यावर पांढरं फासून व्हाईट वॉश देता येत नाही मिसेस देशमुख. अनेकदा काळ्यावर पांढरं देऊन जो उरतो तो ग्रे कलर तुमच्या आणि पार्थ देशमुखांच्या नात्यावर दडला आहे. त्यानंतर काव्या लगेच टाळ्या वाजवते आणि वसू आत्या आणि रम्याच्या मागे येऊन उभी राहते आणि म्हणते, आमचं लग्न झाल्यापासून बाकीच्यांनाच आमच्याबद्दल जास्त काळजी आहे, नाही का? एक मुलगी लग्नानंतरसुद्धा शिक्षण घेते, ती बातमी व्हायरल होते का? नाही. आणि पार्थ देशमुख विक्रम देशमुखांच्या पावलावर पाऊल ठेवून यश मिळवतात, ती बातमी लीक होते का? नाही. पण देशमुखांच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय, बातम्या बरोबर चव्हाट्यावर आणतो हा मीडिया. आणि या गोष्टी तुम्हीच व्हायरल करतात आणि आम्हाला तुम्हीच विचारतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी किंवा पार्थ तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे. पण पार्थ देशमुखांना अवॉर्ड मिळालं त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला जर आमच्या भूतकाळाबद्दलच चर्चा करायची असेल तर चला करूया. एकदाच काय ते सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊया आणि मोकळं होऊया. तुमच्या भाषेत काय ते लफडं तर सगळ्यांच्या मानाखाली होतात. एकदाच काय ते सगळ्यांची मनं शांत होऊ देत. एवढी धमक आहे या काव्या पार्थ देशमुखमध्ये. विचारा ना, विचारा, काय सगळे गप्पा आहात? तसं म्हणून ती अजून त्यांच्या समोर येऊन उभी राहते. काय होते? माझ्या नवऱ्याच्या कौतुकाआड माझा भूतकाळ येतोय, हो ना? मग काढून टाकूया ना तो बोळा. वाहू दे माझ्या नवऱ्याच्या कौतुकाचं नितळगार पाणी. माझा नवरा पार्थ विक्रम देशमुख अत्यंत रॉयल आणि लॉयल माणूस आहे. त्यांचं मन इतकं मोठं आहे की ते त्यांच्या बायकोचा भूतकाळ नक्की स्वीकारतील. तर हे ऐकून पार्थ बघतच असतो काव्याकडे. तर दुसरीकडे गुड्डू सीडी लावून खिडकीतनं घरामध्ये येतो आणि तिथे नंदिनीची आई असतात. तर त्या म्हणतात, गुड्डू तू घरामध्ये काय करतोय? तेव्हा गुड्डू म्हणतो, मालकीनबाई थोडं हळू बोला, कारण जीवा भैयांची तब्येत खूप खराब झाली आहे. मोठ्या मालकांना सांगितलं पण मग ते काय ऐकून घ्यायला तयार नाही आहे. मी सीडी लावून आत्ता मध्ये आलो आहे. जीवा भैयांनी प्रॉन्स खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे. तेव्हा तुम्ही पटकन खाली चला आणि त्यांना वाचवा. तेव्हा नंदिनीच्या आई म्हणतात, हे शक्यच नाही, जीवा प्रॉन्स खाणारच नाही. तेव्हा गुड्डू सांगतो की नंदिनी भाऊजींनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे त्यांनी प्रॉन्स खाल्लं आहे. तेव्हा लगेच नंदिनीच्या आई म्हणतात की मी माझ्या जावयांना काही होऊ देणार नाही, चल आपण पटकन त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊया. तर लगेच गुड्डू खिडकीतनं परत खाली उतरतो आणि नंदिनीची आई पण तिथे जीवाजवळ येतात. त्या म्हणतात, जीवा काय अवस्था केली तुम्ही? हे सगळं नंदिनीसाठी केलं, चला पटकन आपण दवाखान्यात जाऊया. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नंदिनी पाहिजे मला. जीवा काही ऐकायलाच तयार नसतो. पण नंदिनीच्या आई म्हणतात, गुड्डू चल उचल पटकन यांना. तरी पण जीवा काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा गुड्डू म्हणतो, मालकीनबाई तुम्ही नंदिनी भाऊजीला फोन करा, तुमचं ऐकल्यानंतर ते नक्की येतील. तेव्हा नंदिनीची आई लगेच फोन करायला घरामध्ये जातात. तर दुसरीकडे काव्या पत्रकारांशी बोलत असते. 2 कारण आहे त्याच्या मागे. एक कारण तो भूतकाळ आहे आणि दुसरं हे आहे वर्तमान आणि भविष्य. त्यांच्या बायकोचं काव्याचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. काय आहे ना, प्रेम करण्यामध्ये हे माझ्या पुढे होते, पण त्यांनी मला कधीच फरफटत नेलं नाही, कधीच नाही. आणि आत्ता मनाने मी त्यांच्या पुढे गेली आहे. पण हरकत नाही, मी वाट बघेल. वाट बघणं मी त्यांच्याकडनं शिकली आहे. पार्थ देशमुखांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मला याचा अभिमान आहे की माझं पार्थ देशमुखांवर खूप प्रेम आहे. आणि आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे. तेव्हा लगेच पारचा हात हातात घेते आणि हाताला किस करते. तर रम्याचा आणि वसू आत्याचा चेहरा तर बघण्यासारखा होता. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की
नंदिनी जीवाजवळ आलेली असते आणि ती म्हणते, प्रॉन्स खाल्ल्यानंतर तुम्हाला इतका त्रास होतो तरी तुम्ही प्रॉन्स का खाल्ले? तर लगेच तिथं गुड्डू येतो आणि म्हणतो की एकही रिक्षा थांबायला तयार नाही. तेव्हा नंदिनी दवाखान्यात जाऊया पण डार्लिंगनी. आजपर्यंत लोकांनी पसाऱ्यावाल्याचं प्रेम बघितलं आहे, आज लोक चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. तर पार्थच्या ऑफिसमधला पण सीन बघायला मिळतो. पत्रकार विचारत असतो, पार्थ तुमच्या लहान भावाचा आणि यांचा फोटो जेव्हा तुम्ही बघितला तर पार्थ लगे म्हणतो, इनफ, काव्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही कारण ती माझी बायको आहे. हे ऐकून काव्या लगेच पार्थकडे बघतच राहते. तर आजचा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.